नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील आर्वी येथील शेत शिवार रस्ता संदर्भात ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन. धुळे तालुक्यातील आर्वी शिवारातील गट क्रमांक 33 मधील वंश परंपरागत जाणाऱ्या शिवार रस्त्याला कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी आर्वी ग्रामस्थांनी केलेली आहे. दरम्यान या संदर्भात तहसीलदारांना आज निवेदन देण्यात आलेले असून लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याची विनंती देखील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केलेली आहे. दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी आर्वी येथील गजानन खैरनार, भगवान घोरपडे, विठ्ठल पाटील, निंबा पाटील, संतोष घोरपडेसह ग्रामस्थ उपस्थित होते. गजाननजी भाऊ खैरनार, राहणार आर्वी, तालुका जिल्हा धुळे. आज रोजी आमच्या आर्वी गावातील शिवार रस्त्याचा विषय होता. तो शिवार रस्ता गट क्रमांक 33मधून जात असताना सदर शेतकरी डायरेक्ट दीपक बटुलाल शर्मा यांनी तिथं तार कंपाऊंड करत आहे. तो रस्ता कायमस्वरूपी शेतकऱ्यांना डायरेक्ट रहदारीसाठी वापरण्यात यावा यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आमची मागणी आहे की तहसीलदार साहेबांनी निवेदनाद्वारे डायरेक्ट लवकरात लवकर ती कारवाई करून, नाहीतर आम्ही सर्व आर्वी ग्रामस्थ शेतकरी उपोषणाचा इशारा देऊ आणि लवकरात लवकर आंदोलन करू आम्ही तहसील कार्यालयाला.